अयोध्याकांड 2 तेही अवसर आये लखन मगन प्रेम आनंद सनमाने प्रिय वचन कही रघुकुल कैरव चंद। त्याच वेळी प्रेम व आनंदात मग्न होऊन लक्ष्मण आला. रघुकुल रूपी कुमुदाला प्रफुल्ल करणारे चंद्र श्रीराम यांनी प्रेमळ बोलून त्याचा सन्मान केला. बाज ही बाजने विविध विधाना पूर प्रमोदू नहीं जाई बखाना. भरत आगमनु सकल मनावही आवहू बेगी नयन फलू पावही. पुष्कळ प्रकारची वाद्ये वाजत होती. नगरातील आनंदाचे वर्णन करणे अशक्य. सर्व लोक भरताचे आगमन व्हावे अशी कामना करीत होते. ते सुद्धा लवकरच यावेत आणि राज्याभिषेकाचा उत्सव पाहून त्यांनी डोळ्यांचे समाधान करून घ्यावे. हाट बाट घर गली अथाई कहही परस्पर लोग लोगाई. काली लगन भली केतिक बारा पूज ही विधी अभिलाषू हमारा. बाजार रस्ते घरे गल्ल्या आणि कट्ट्यांवर जिकडे तिकडे स्त्री पुरुष आपापसात म्हणत होते की विधाता आमची अभिलाषा पूर्ण करील. तो शुभ मुहूर्त उद्या केव्हा आहे? कनक सिंहासन सिंह समेता बैठही रामू होई चितचेता. सकल कहही कब होई ही काली विघन मनावही देव कुचाली. जेव्हा श्री रामचंद्र सीतेसह सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतील तेव्हा आमची मनोकामना पूर्ण होईल. एकीकडे सर्वजण म्हणत आहेत की उद्याचा दिवस केव्हा उजाडणार. दुसरीकडे षडयंत्र करणारे देव विघ्न आणू पाहत होते. तिन्ही सोहाई न अवध बधावा चोरही चंदिनी राती न भावा. सारद बोली विनय सूर करही बारही बार पायलई परही. चोरांना ज्याप्रमाणे चांदणे आवडत नाही त्याप्रमाणे देवांना अयोध्येतील आनंदोत्सव आवडत नव्हते. सरस्वती देवीला बोलावून ते विनवणी करीत होते आणि वारंवार तिच्या पाया पडून लोटांगण घालत होते. बीपती हमारी बिलो की बडी मातू करिय सोई आजू. रामू जाही बन राजू तजी होई सकल सूर काजू. ते म्हणत होते की हे माते आमचे संकट बघून असे काहीतरी करा की श्री रामचंद्र राज्य सोडून वनात जातील आणि देवांची सर्व कार्ये सिद्ध करतील. सुनी सूर बिनय ठाडी पछिताती भयू सरोज बिपिन हिमराती. देखी देव पुनी कहही निहोरी मातू तोही नहीं थोरीयू खोरी. देवांची विनंती ऐकून सरस्वती उभी राहून पश्चाताप करीत होती की अरे रे, मी कमलवनासाठी हेमंत ऋतूमधील रात्र झाले. ती असा पश्चाताप करीत होती तेव्हा देव पुन्हा विनवणी करून म्हणू लागले की माते यामध्ये तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही. बी समय हर्ष रहित रघुराऊ तुम जानहु सब राम प्रभाऊ. जीव करम बस सुख दुख भागी जाय अवध देव हित लागी. श्री रघुनाथ हे हर्ष विषादापासून अलिप्त आहेत. त्यांचा संपूर्ण प्रभाव तुम्हाला माहीत आहे. जीव हा आपल्या कर्मामुळे सुख दुःख प्राप्त करतो. म्हणूनच देवांच्या हितासाठी तुम्ही अयोध्येला जा. बार बार गही चरण संकोची चली बिचारी विबुध मती पोची. उंच निवासू नीची करतूती देखी न सकही पराई विभूती. देवांनी वारंवार पाया पडून सांगितले तेव्हा सरस्वतीला भीड पडली. मग ती विचार करीत निघाली की देवांची बुद्धी किती क्षुद्र आहे. यांचा निवास उच्चस्थानी आहे परंतु यांचे विचार क्षुद्र आहेत. यांना दुसऱ्याचे ऐश्वर्य पाहावत नाही. आगिल काजू विचारी बहोरी करीहही चाह कुशल कवी मोरी. हरशी हृदय दशरथ पूरज आई
जणू ग्रह दशा दुसह दुःखदायी. परंतु श्रीराम वनात गेल्याने राक्षसांचा वध होईल व जग सुखी होईल. यापुढील कामाचा विचार करून चतुर कवी माझी कामना पूर्ण करतील असा विचार करून सरस्वती मनात आनंदून अयोध्येला आली. जणू ती दुसह दुःख देणारी ग्रहदशाच आली होती. नामू मंथरा मंदमती चेरी कैकेयी केरी अजस पेटारी ताही करी गई गिरामती फेरी. मंथरा नावाची कैकेयीची एक मंदबुद्धीची दासी होती. तिला अपकीर्तीचा पेटारा बनवून सरस्वती तिची बुद्धी पालटून निघून गेली. दीख मंथरा नगरू बनावा मंजुल मंगल बाज बधावा. पूछेसी लोगन्ह काह उछाहू राम तिलकू सुनी भाऊर दाहू. मंथरेला दिसले की नगर सजविले आहे, सुंदर आनंदोत्सव चालले आहेत. तिने लोकांना विचारले की हा कसला उत्सव आहे. श्री रामचंद्रांच्या राजतिलकाची वार्ता ऐकताच तिचे मन जळफळू लागले. करई बिचारू कुबुद्धी कुजाती होई अकाजू कवनी बिधी राती. देखी लागी मधु कुटिल किराती जिमी गव तकई लेऊ केही भाती. ती दुर्बुद्धी व नीच जातीची दासी विचार करू लागली की कशा प्रकारे हे कार्य रात्रीतल्या रात्री बिघडून टाकता येईल. ज्याप्रमाणे एखादी बिल्लीण मधाचे पोळे पाहून दबा धरून बसते की हे कसे उपटून टाकावे. भरत मातू पही गई बिलखानी का अनमनी हसी कह हसी रानी. उतरू देई न लेई उसासू नारी चरित करी ढारही आसू. ती उदास होऊन भरताची माता कैकेयी हिच्याकडे गेली. राणी कैकेयीने विचारले की तू अशी उदास का. मंथरेने काहीही उत्तर दिले नाही. मग मोठ्याने उसासे टाकू लागली आणि स्त्री स्वभावानुसार अश्रू ढाळू लागली. हसी कहरानी गालू बड तोरे दिन्न लखन सीख अस मन मोरे. तबहू न बोल चेरी बडी पापिनी छाडई श्वास कारी जणू सापिनी. राणी हसून म्हणाली की तुझे गाल रागाने फुगलेले आहेत. मला वाटते की लक्ष्मणाने तुला शिक्षा केली असावी. तरीही ती महापापी दासी काहीही बोलली नाही. ती असे दीर्घ श्वास सोडत राहिली की जणू काळी नागिन फुतकार टाकीत असावी. सभय राणी कहसी किन कुशल रामू महिपालू लखनू भरतू रिपू दमनू सुनिभा कुबरी उरसालू. तेव्हा राणी कैकेयीने घाबरून विचारले, अगं सांगत का नाहीस. राजा श्री रामचंद्र लक्ष्मण भरत व शत्रुघ्न हे सुखरूप तर आहेत ना. हे ऐकून कुबड्या मंथरेच्या हृदयात फार वेदना झाली. कतसीख देई हमही कोऊ माई गालू करब केही कर बलू पाई. रामही छाडी कुशल केही आजू जेही जनेसू देई जुबराजू. ती म्हणू लागली, हे माई मला कोण शिक्षा देणार. मी कुणाच्या जोरावर बडबड करणार. रामचंद्राला सोडून आज कोण सुखरूप आहे. कारण महाराज त्याला युवराज पद देत आहेत. भयऊ कौशिलही विधी अति दाहिन देखत गर्भ रहत उर नाहिन. देखहू कस न जाई सब शोभा जो अवलोकी मोर मनु शोभा. कौसल्येला आज विधाता फारच अनुकूल आहे हे पाहून तिच्या मनात गर्व मावेनासा झाला आहे. तुम्ही स्वतः जाऊन सर्व शोभा का पाहून येत नाही. त्यामुळे माझ्या मनात क्षोभ उत्पन्न झाला आहे. पूतू विदेश न सोचू तुम्हारे जानती हहू बस नाहू हमारे. नीद बहुत प्रिय से ज तुराई
लखहू न भूप कपट चतुराई. तुमचा पुत्र परदेशी आहे आणि तुम्हाला त्याची काही काळजी नाही. राजा आपल्या मुठीत आहे असे तुम्हाला वाटते. तुम्हाला तर गाद्या गिरद्या व पलंगावर लोळत झोप घ्यायला फार आवडते. राजांचे कपटी चातुर्य तुम्हाला दिसत नाही. सुनी प्रिय बचन मलिन मनुजानी, झुकी राणी अवरहू अरगानी. पुनी अस कबहू कहसी घरफोरी, तबधरी जीभ कढावऊ तोरी. मंथरेचे बोलणे ऐकून व ती खोट्या मनाची आहे असे समजून राणी रागावून म्हणाली, बस आता गप्प बैस. घरात दुफळी माजविणारी कुठली? पुन्हा कधी असे बोललीस तर तुझी जीभ हासडून टाकीन. काने खोरे कुबरे कुटील कुचाली जानी, ती अभिसेशी पुनी चेरी कही भरत मातू मुसुकानी. चकण्या लंगड्या व कुबड्यांना दुष्ट आणि वाईट चालीचे मानले पाहिजे. त्यातही स्त्री आणि विशेषतः दासी असे म्हणत भरताची माता कैकेयी हिने हास्य केले. प्रिय बादिनी सिख दिन्यू तोही, सपनेहू तो परकोपू न मोही. सुदिनू सुमंगल दायकू सोई, तोर कहा फुर जेही दिन होई. मग म्हणाली, हे प्रिय वचन बोलणाऱ्या मंथरे, मी तुला शिक्षा म्हणून रागावले. तुझा मला स्वप्नातही राग येणार नाही. ज्या दिवशी तुझे म्हणणे खरे होईल, अर्थात रामाला राजतिलक होईल, तोच मंगलदायी शुभ दिवस ठरेल. जेठ स्वामी सेवक लघु भाई, यह दिनकर कुल रीती सुहाई. राम तिलकू जाऊ साचेहू काली, देऊ मागू मन भावत आली. मोठा भाऊ हा स्वामी आणि लहान भाऊ सेवक असतो. ही सूर्यवंशातील सुयोग्य रीत आहे. जर खरोखर उद्या श्रीरामाचा राज्याभिषेक असेल तर हे सखी मनाला आवडेल ते माग मी देईन. कौसल्या समसब महतारी, राम ही सहज सुभाय पियारी. मोपर करही सनेहू बिसेशी, मैकरी प्रीती परीछा देखी. रामांना सरळ स्वभावामुळे सर्व माता कौसल्येसारख्याच प्रिय आहेत. माझ्यावर तर ते विशेष प्रेम करतात. मी त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेऊन पाहिली आहे. जऊ विधी जनमू देई करी छोहू, होहू राम सिय पुत पुतोहू. प्राण ते अधिक रामू प्रिय मोरे, किन्नके तिलक शोभू कस तोरे. जर विधात्याने मला कृपा करून पुढचा जन्म दिला तर मला श्री रामचंद्र पुत्र व सीता ही सून म्हणून मिळो. श्रीराम हा मला प्राणांहून अधिक प्रिय आहे. त्याच्या राजतिलकामुळे तुला शोक का झाला? भरतस पथ तोही सत्य कहू परिहरी, कपट दुराऊ हर्ष समय बिसमऊ. करसी कारण मोही सुनाऊ. तुला भरताची शपथ आहे. कपट सोडून खरे खरे सांग. तू आनंदाच्या प्रसंगी दुःख का करीत आहेस याचे कारण मला सांग. एक ही बार आस सब पूजी, अब कछु कहब जीभ करी दूजी. फोरै जोगू कपारू अभागा, भलेऊ कहत दुख रऊ रेही लागा. मंथरा म्हणाली, सर्व आशा एकाच वेळी बोलण्यामुळे पूर्ण झाल्या. आता दुसरी जीभ लावून सांगते. माझे दुर्दैवी कपाळ फोडून टाकण्याजोगे आहे. चांगली गोष्ट सांगितल्यावर सुद्धा तुम्हाला दुःख वाटते. कहही झूठी फुरी बात बनाई, ते प्रिय तुम्ही करूई मै माई. हमहू कहबी अब ठकुर सोहाती, नाहीत मौन रहब दिनू राती. जे खऱ्या खोट्या गोष्टी रचून सांगतात हे माई, तेच तुम्हाला आवडतात आणि मी कडवट वाटते. आता मी सुद्धा तोंड देखली गोष्ट बोलेन, नाहीतर दिवस रात्र गप्प राहीन. करी कुरूप
विधी परबस किन्हा बवासो लुनिय लहिय जो दिन्हा कोऊ नृप होऊ हमही का हानी चेरी छाडी अब होब की राणी. विधात्याने कुरूप बनवून मला पराधीन केले आहे. यात दुसऱ्याचा काय दोष? जे पेरले ते घेते, दिले ते मिळविते. कुणी का राजा होईना, आमचे काय जाते? दासी होण्याशिवाय तुम्ही आता राणी थोड्याच राहणार. जा रे जोगू सुभाऊ हमारा अनभल देखी न जाई तुम्हारा. ताते कछुक बात अनुसारी क्षमिय देवी बडी चूक हमारी. आमचा स्वभाव तर जाळण्याजोगाच आहे, कारण मला तुमचे अहित पाहावत नाही म्हणून मी सुतोवाच केले होते. परंतु हे देवी, आमची मोठी चूक झाली, क्षमा करा. 2 गूढ कपट प्रिय बचन सुनी तीय अधर बुधी राणी. सूर माया बस बैरिनिही सुहृद जानी पती आनी. स्त्री अस्थिर बुद्धीची असल्यामुळे आणि देवांच्या मायेला बळी पडल्यामुळे कैकेयी राणी ही मंथरेची कपटपूर्ण रहस्यमय वाणी ऐकून वैरीण मंथरेला आपली हितचिंतक समजून तिच्यावर विश्वास करू लागली. सादर पुनी पुनी पुछती ओही सबरी गान मृगी जनु मोही. तसी मती फिरी अहई जसी भाबी रहसी चेरी घात जनु फाबी. वारंवार राणी आदरपूर्वक विचारत होती. भिल्लिणीच्या गाण्याने हरिणी मोहित व्हावी तशी राणी मोहित झाली. जसे घडायचे होते त्याप्रमाणे कैकेयीची बुद्धी फिरली. आपला डाव साधलेला पाहून मंथरा खुश झाली. तुम पूछहु मै कहत डेराऊ धरेहु मोर घर फोरी नाऊ. सजी प्रतिती बहुविधी गढी ढोली अवध साड साती तब बोली. तुम्ही विचारता परंतु सांगताना भीती वाटते, कारण तुम्ही पूर्वीच माझे नाव घरात फूट पाडणारी असे ठेवले आहे. अशा प्रकारे घोळून घोळून आणि राणीला पूर्ण विश्वास वाटू लागल्यावर ती अयोध्येची 7.5 असलेली मंथरा म्हणाली, प्रियसिय रामू कहा तुम रानी. राम ही तुम प्रिय सो फुरी बानी. रहा प्रथम अब ते दीन बिते समऊ फिरे रिपू होही पीरिते. हे राणी, तुम्ही जे म्हणालात की मला सीता राम प्रिय आहेत व रामांना तुम्ही, ही गोष्ट खरी आहे, परंतु ही गोष्ट पूर्वी होती. आता ते दिवस सरले. दिवस फिरले की मित्र सुद्धा शत्रू बनतात. भानु कमल कुल पोष निहारा बिनु जल जारी करई सोई छारा. जरी तुम्हारी चह सवती उखारी हृदऊ करी उपाऊ बरबारी. सूर्य हा कमळाच्या ताटव्याचे पालन करणारा आहे, परंतु पाण्याविना तो सूर्य कमळांना करपून टाकतो. सवत कौसल्या ही तुम्हाला समूळ उपटून टाकू इच्छिते, म्हणून उपाय करून चांगले कुंपण घालून तिला आवर घाला. 2 तुम ही न सोचू सुहाग बल नीज बस जानहू राऊ. मन मलिन मूह मीठ नृपू राऊर सरल सुभाऊ. तुम्हाला आपल्या सौभाग्याच्या खोट्या बळामुळे काहीच विचार उरला नाही. तुम्हाला वाटते की राजा आपल्या मुठीत आहे, परंतु राजा हे मनाने कपटी आणि तोंडाने गोड आहेत आणि तुमचा स्वभाव सरळ आहे. चतुर गंभीर राम महतारी बिचुपाई निज बात सवारी. पठय भरतु भूप ननी उरे राम मातू मत जान ब रऊरे. रामाची आई कौसल्या ही मोठी चतुर व पत्ता लागू न देणारी आहे. तिने वेळ येताच आपले काम साधले. राजांनी भरताला आजोळी पाठविले. ते रामाच्या आईच्या सल्ल्यानेच असे समजा. सेवही सकल सवती मोहिनिके गरबीत भरत मातू बल पीके. सालू तुम्हार कौशलही माई कपट चतुर नहीं होई जनाई. कौसल्येला असे वाटते की
सर्व सवती माझी व्यवस्थित सेवा करतात. एकटी भरताची आई पतीच्या जोरावर गर्विष्ठ असते. म्हणून हे माई कौसल्येला तुम्ही फार खटकत आहात. परंतु ती कपट करण्यामध्ये चतुर आहे, म्हणून तिच्या मनातला भाव जाणता येत नाही. राजही तुम्ह पर प्रेमू बिसेशी, सवती सुभाऊ सकई नहीं देखी. रची प्रपंचू भूपही अपनाई, राम तिलक हित लगन धराई. राजांचे तुमच्यावर खास प्रेम आहे. स्वामींचा स्वभाव माहीत असल्यामुळे कौसल्येला हे पाहावत नाही. म्हणून तिने जाळे पसरून राजाला वश करून घेतले व भरताच्या अनुपस्थितीत रामाच्या राजतिलकाचा मुहूर्त ठरवून टाकला. यह कुल उचित राम कहू टीका, सबही सोहाई मोही सुठी नीका. आगिली बात समुझी डरू मोही, देऊ दैवू फिरी सो फलू ओही. रामाला राजतिलक व्हावा ही रघुकुलातील रीत योग्यच आहे आणि ती सर्वांनाच बरी वाटते. मलाही ती फार चांगली वाटते. परंतु पुढचा विचार केल्यावर मला भीती वाटते. दैव फिरून त्याचे फळ त्या कौसल्येलाच मिळो. 2. रची पची कोटिक कुटिल पण, किन्हेसी कपट प्रबोधू. कहीसी कथा सतसवती कै जेही विधी बाढ विरोधू. अशा प्रकारे कोट्यवधी कुटिलपणाच्या गोष्टी घोळून घोळून मंथरेने कैकेयीला उलट सुलट सांगितले व कित्येक सवतींच्या गोष्टी विरोध वाढावा या हेतूने रचून सांगितल्या. भावी बस प्रतीती उर आई, उछरानी पुनी सपथ देव आई. का पुछहु तुम अबहु न जाना, निज हित अनहित पशु पहिचाना. भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे कैकेयीच्या मनात विश्वास वाटू लागला. राणी पुन्हा शपथ घालून विचारू लागली. तेव्हा मंथरा म्हणाली, विचारता काय? अहो, तुम्हाला अजूनही समजले नाही. आपले बरे वाईट पशूंना सुद्धा समजते. भयऊ पाखू दीन सजत समाजू, तुम्ह पाई सुधी मोही सन आजू. खाय पहिरिय राज तुम्हारे, सत्य कहे नहीं दोषू हमारे. समारंभाचे सामान गोळा करण्यात पंधरवडा गेला आणि तुम्हाला आज माझ्याकडून समजत आहे. मी तुमचे मीठ खाते, म्हणून खरे बोलण्यात मला कसलाही दोष नाही. जाऊ असत्य कछु कह बबनाई, तौ विधी देही हमही सजाई. रामही तिलक काली जाऊ भयऊ, तुम कहू बीपती बिजू विधी बयऊ. जर मी पदरचे खोटे सांगत असेन तर ईश्वर मला दंड देईल. जर उद्या रामाला राजतिलक झाला तर तुमच्यासाठी विधात्याने संकटाचे बीज पेरले असे समजा. रेख खचाई कहू बलू भाशी, भामिनी भयीऊ दूध कई माखी. जौसुत सहित करहू सेवकाई, तौ घर रहू न आन उपाई. मी अगदी निश्चितपणे सांगते की राणी साहेब, तुम्ही आता दुधात पडलेल्या माशीप्रमाणे त्याज्य झाला आहात. जर मुलासह कौसल्याची चाकरी कराल तर घरात राहता येईल. दुसरा कोणताही मार्ग नाही. दो कद्रू बिनतही दिन दुखू तुम्ही कौशिला देव. भरतू बंदीगृह सेई हही, लखनू राम के नेब. कद्रूने ज्याप्रमाणे विनतेला दुःख दिले तसे तुम्हाला कौसल्या देईल. भरत कारावास भोगेल आणि लक्ष्मण रामाचा सहकारी असेल. कैकेय्य सुता सुनत कटुबानी, कही न सकई कछु सहमी सुखानी. तन पसेऊ कदली जिमी कापी, कुबरी दसन जीव तब चापी. कैकेयी मंथरेची कटुवाणी ऐकताच घाबरून जाऊन काही बोलू शकली नाही. तिला घाम फुटला आणि
ती केळीप्रमाणे थरथरू लागली. मग कुबड्या मंथरेने आपली जीभ चावली. कदाचित हे भयंकर चित्र ऐकून कैकेयीचे हृदय बंद पडेल अशी भीती तिला वाटली. कही कही कोटिक कपट कहाणी, धीरजू धरहू प्रबोधिसी राणी, फिरा करमू प्रिय लागी कुचाली, बकीही सराहई मानी मराली. मग तिने कपटाच्या पुष्कळ गोष्टी सांगून राणीला बरेच समजाविले की धीर धरा. कैकेयीचे दैव फिरले. तिला दुष्टपणा आवडू लागला. ती बगळी मंथरेला हंसी समजून तिची तारीफ करू लागली. सुनू मंथरा बात फुरी तोरी, दहिनी आखी नीत फरकई मोरी, दीन प्रती देखऊ राती कुसपने, कहू न तोही मोह बस अपने. कैकेयी म्हणाली, मंथरे ऐक, तुझे म्हणणे खरे आहे. माझा उजवा डोळा सारखा फडफडत आहे. मला रोज रात्री वाईट स्वप्ने दिसतात, परंतु आपल्या अजाणतेपणाने तुला सांगत नाही इतकेच. काह करो सखी सूध सुभाऊ, दाहीन बाम न जानऊ काऊ. सखे काय करू, माझा स्वभाव पडला साधा भोळा. मला डावे उजवे काही समजत नाही. दो अपने चलत ना आजू, लगी अनभल काहुक किन्न, केही अघ एकही बार मोही दै दुसह दुखू दिन्न. मी आजपर्यंत कधीच कुणाचे वाईट केले नाही. मग दैवाने मला एकदमच हे असह्य दुःख का दिले, कुणास ठाऊक. नैहर जनमू भरब बरू जाई, जी अत न करबी सवती सेवकाई. अरिबस दैवू जी आवत जाही, मरणू नीकतेही जीवन चाही. हवे तर मी माहेरी जाऊन तिथेच आयुष्य घालवीन, परंतु जिवंतपणी सवतीची चाकरी करणार नाही. दैव ज्याला जिवंतपणी शत्रूच्या ताब्यात ठेवते त्याने जगण्यापेक्षा मरणेच चांगले. दीन बचन कह बहुविधी राणी, सुनी कुबरी ती माया ठाणी. असकस कहू मानी मन ऊना, सुखो सोहाबू तुम कहू दिन दूना. राणी दिनवाणी होऊन बरेच काही बोलली. ते ऐकल्यावर कुबडीने स्त्री चरित्र दाखविले. ती म्हणाली, तुम्ही मनात निराश होऊन असे का म्हणता. तुमचे सौख्य सौभाग्य दिवसेंदिवस वाढत राहील. जेही राऊर अति अनभल ताका, सोई पायीही यहू फलू परिपाका. जबते कुमत सुनामय स्वामिनी, भूख न बासर निदन जामिनी. जिला तुमचे वाईट व्हावे अशी इच्छा आहे तिलाच हा परिणाम भोगावा लागेल. हे स्वामिनी, जेव्हापासून मी ही वाईट मसलत ऐकली आहे तेव्हापासून मला दिवसा भूक लागत नाही आणि रात्री झोपही येत नाही. पुछेऊ गुणिन्न रेखतिन्न खाची, भरत भुआल होही यह साची. भामिनी करहू त कहो उपाऊ, है तुम्हरी सेवा बसराऊ. मी ज्योतिषांना विचारले तेव्हा त्यांनी गणित मांडून सांगितले की भरतच राजा होईल. हे सत्य आहे. हे महाराणी, तुम्ही करणार असाल तर मी उपाय सांगते. राजा तुमच्या सेवेच्या अधीन आहेतच. दो परऊ कूप तू अवचन पर सकऊ, पूतपती त्यागी, कहसी मोर दुखू देखी बड कसन करब हित लागी. कैकेयी म्हणाली, तू सांगितल्यावर मी विहिरीत उडी घेईन, पुत्र व पतींना सोडू शकेन. तू जर माझे मोठे दुःख पाहून काही सांगत आहेस तर मग मी आपल्या हितासाठी ते का करणार नाही. कुबरी करी कबुली कैकेयी, कपट छुरी ऊर पाह नटेई. लखई न राणी निकट दुखू कैसे, चरई रहित तीन बली पसू जैसे. कुबडीने कैकेयीकडून सर्व प्रकारे कबूल करून घेतले आणि कपटरूपी सुरीला
आपल्या पाषाण हृदयावर धार लावली. बळीचा पशु ज्याप्रमाणे हिरवे गवत अजाणपणे खात असताना मृत्यू जाणत नाही, त्याप्रमाणे कैकेयीचे झाले. तिला आपल्यावर कोसळणारे दुःख कळले नाही. सुनतबात मृदू अंत कठोरी, देती मनहू मधु माहुर घोरी. कहईचे री सुधी अहई की नाही, स्वामिनी कहीहू कथा मोही पाही. मंथरेच्या गोष्टी ऐकायला गोड होत्या, परंतु परिणामी भयानक होत्या. ती जणू मधात कालून विष पाजवीत होती. दासी म्हणाली, हे स्वामिनी, तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती, ती आठवते ना? दुई बरदान भूपसन धाती, दुई बरदान भूपसन थाती, मागहू आजू जुडावहू छाती. सूतही राजू रामही बनबासू, देहू लेहू सब सवती हुलासू. तुमचे 2 वर राजांच्या जवळ अमानत ठेवलेले आहेत. आज ते राजांकडून मागून घेऊन मनाचे समाधान करून घ्या. पुत्राला राज्य आणि रामाला वनवास द्या आणि सवतीचा सर्व आनंद तुम्ही मिळवा. भूपती राम सपथ जब करई, सव मागेहू जेही वचनू न टरई. होई अकाजू आजू निसी बीते, वचनू मोर प्रिय माने हूँ जीते. राजा जेव्हा रामाची शपथ घेईल तेव्हाच वर मागा, त्यामुळे दिलेले वचन टळू शकणार नाही. आजची रात्र तशीच गेली तर काम बिघडून जाईल. माझे बोलणे मनापासून चांगले समजा. 2 बडकू घातू करी पातकिनी, कहेसी कोपगृह जाहू, काजू सवारेहू सजग सबू सहसा, जनी पती आहू. पापी मंथरेने सापळा रचून सांगितले की कोप भवनात जा. सर्व काम अत्यंत सावधगिरीने करा. राजांवर एकदम विश्वास ठेवू नका. कुबरीही राणी प्राणप्रिय जानी, बार बार बडी बुद्धी बखानी. तोही समहित न मोर संसारा, बहे जात कई भईसी अधारा. राणीने कुबडीला प्राणाहून प्रिय समजून वारंवार तिच्या बुद्धीची वाखाणणी केली आणि म्हणाली, जगात तुझ्यासारखी माझी हितकारी कोणीही नाही. मी वाहवत जात होते, तू मला आधार दिलास.